आरामशीर ये बाई जराशी. बस आहे तुम्ही, मी पाणी आणतो आपल्याला प्यायला. हो आण बरं माय पाणी, काय ऊन तापून राहिलं व कामाच्या जशा धारा लागल्या माय. आण पाणी. हो आणि मी त्याला आईली सांगतो ना फोन करू. सकाळी म्हटलं होतं ना की संध्याकाळी दवाखान्यात आल्या की मी फोन करेन. माय ते देतो ना आनंदाची बातमी, ते खुश होतील माय. हो सांगा, मी पाणी आणतो आपल्याला. चल बाई मी फोन करतो त्या बाईले. हा हॅलो इनबाई, मी बोलून राहिली म्हटलं. हो हो गेलतो आम्ही दवाखान्यात. हो मस्त आपल्या मनासारखंच झालं. हो माय बाई, पेढेच वाटा लागतात मग काय तर. हो 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 तेच सांगायला फोन केला तुम्हाला. आता सध्या झालो आम्ही घरी. हा हा मग करीन शांतते ना. मी म्हटलं तुम्ही वाट पाहून राहिला असता, मला सांगून द्या माझ्या आनंदाची बातमी. बरं बरं मग पिंकीले करायला लाईन फोन. हा ठेवतो आता. ओ काकू, गावात जवरीवाला आला, तुम्हाला मला आईनं बोलावलं. कोणता जवरीवाला आला हो? तो त्याच्याजवळ सगळंच असते तो आला का? हा बांगड्या गिंगड्या असतात त्याच्याजवळ, पिनाबो असते तो आला का? तोच आला माझ्याजवळ कटलरीवाला. तो मग त्याच्याजवळ अर्ध असते ना अर्ध नसते. तसं त्याच्याजवळ पीठ गायचा नाही आहे का? मला पीठ गायचा नाही घ्यायची होती बिचारी. काय माहित काकू, मला काही माहित नाही. मला आवाज आला तर माझी आई म्हणे जाय गंगू काकूला सांगून ये की बांगड्यावाला आला कटलरीवाला आला. काय हाय माहित मला नाही माहित त्याचं काय आहे आणि काय नाही. तर मी चालली त्याच्याजवळ सामान घ्यायला. काकू मी मला मामाच्या घरी चालली ना, तर मग मी नवीन बो घेतो, नवीन बांगड्या घेतो आणि माहित आहे का कलर कलरच्या टिकल्या बी घेतो. हो मी मला मामाच्या घरी चालली. बरं माय बाई, कर माय तू तयारी कर आणि सांगतो लायली येतेच म्हणा काकू. ए चलो बांगडे ले लो, बांगडे बिल्लोर वाले. आई आई ये ना पाणी ते जो की चांगले बांगड्या ये ना देणं लवकर म्हणजे बांगड्या घेऊन. भाऊ थांब जा आधीच थांबा. बाई या पोरीले तर एखाद्या बाईपेक्षा शिल्लक बाई नट्टापट्टा करायला पाहिजे बरं माय. सारच पाहिजे इले गावात बा कसा आला की त्याच्या बांगड्या घ्यायला लागतात. काही दुसरं आलं होटपाली नकपाली इले घास लागते. काय माय भले ठाकी आहे बरं बाई हे. ओ भाऊ ह्या कशा दिल्या, ह्या खळ्याच्या कशा दिल्या? त्या मोठ्या आहेत बेटा, तुझ्या हातच्या दुसऱ्या आहेत, ह्या मोठ्या आहेत. मला हातातल्या दाखवा ना, मला हातातल्या. थांब ना तू पहिले पिंके, थांब मला घेऊ दे पहिले, मग मी देतो तुला घेऊन. तू गेलती का गंगू काकूल बोलायला? आणि आम्ही गेलती ना, काकू मध्ये नाही येतो. काय डझन लावता भाऊ? ह्या लावा खड्याच्या बरोबर. दोघी तिघी जणी आम्ही घ्यायले. एक खट्टा चांगला भाव सांगा. चांगला भाव जर पटला तर घेऊ. भाव फिक्स आहे ताई. 60 रुपयाचा 60 रुपयाच्या त्या 4 बांगड्या आहेत 60 रुपयाच्या. भाव काही भाव होत नाही, भाव फिक्सच आहे. अरे बाबा लय जणी येऊन आम्ही घ्यायले. अजून दोघी जणी येऊन राहिल्या ना, दोघी तिघी जणी येतात अजून. एक खट्टा तुमचे 5-7 डझन बांगड्या जातात. बरोबर लावा आता. का हो माहिती बांगड्यावाला आहे का? असं मला म्हटलं माहिती कटलरीवाला झाला का काही. मला पीठ घ्यायची चायनी घ्यायची होती व बांगड्या आहेत का? साजऱ्या आहेत बांगड्या? हो ना गंगूबाई पहा ना, बांगड्या मस्त आहेत ना, खड्या खड्याच्या आहेत, अल्लग अल्लग आहे, सलई बी आहे. म्हणून मावात द्यायला लागला तुम्हाला. म्हटलं तुम्ही घे शांत. पिंकीसाठी घ्या ना, मस्त आहेत ना खड्या खड्याच्या. आणि शांतबाई कुठे गेल्या? आली व माय, आली 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 ना माय. वर आले साखळी लावली. घरी नाहीत ना ते, मग घर उघड ठेवून या म्हटलं लावून घ्या साखळी. भरले बेचारे मग कुत्र मांजर भरलं तर देते. दूध असलं ना तर अख्खं त्या काल तर बाई मांजरनं सारं दूध सांडून दिलं माय मला. म्हणून बाई असा कस लावून आली मी. माय सांग तुम्ही दुधाचं नाव काढलं बरून ना, आता बाई दूध चुलीवरच आहे हो. भुलली बाई आठवण मी. जाईन का होतो उभा आहे का चुलीत आराम ठेवलं शिंद मग निघत होतो. मस्त होते ते बासुंदी सारखं गटगट. उभा आहे शिंद पाहिजे माय, उभा आहे चुलीत तर मग जाईन होतो की तू. नाही हो उभा ना, स्वयंपाक झाला हार होता त्या हारावर दिला ठेवून. दुधाचं उलचा गोट होता त्याच्यात. म्हटलं तापून ठेवतो मग फुटत नाही. भुलून गेली आठवण. कसारचा आवाज आला चालली आली इकडे. आरावर नाही जात मग ते होतो. घे शांततेने बांगड्या घे. पाहिजे साजरे आल्या पुढे जायचं काम दे ना. गावात चालले ना, डिझाईन डिझाईनच्या पाहिजे माय. मी तर म्हणतो हर एक साडीवर मॅचिंग आहे त्या. म्हणलं साजरे आहेत बाई. आई मला देणं घेऊन पहिले, मला देणं संपून जातील ना साऱ्या गोष्टी. मग गावातल्या झालं मला भेटणार नाही. मला घेऊन पहिले. पिंकीला दे बाई घेऊन पहिले, नाही हे आपल्याला काही सुचू देणार नाही. इले तर माया काही घ्यास लागते. तुला काय घ्यायला लागते तो बांगड्या? काही घालत तर नाहीच मोठी. अहो काकू, शांत काकू, आता मी माझ्या मामाच्या गावाला चालली ना, तर मग मला बांगड्या गिंगड्या चांगला लिहा लागणार नाहीत का? नवीन नवीन ड्रेसवर नवीन बांगड्या घालून जाईन ना मी. मग मला मामाच्या गावाला चालली ना मी आता. माहिती मग माझ्या घरी चालली का? सांगितलं नाही होतं आता. तू तर मनच किती पडायला घेतली आम्ही उतडी. अहो हो ना माझ्या शांताबाई, या पुरीच्या कुठे नांदी लागता. हिचे काल पेपर झाले नांदच लावला. माझ्या घरी जाते माझ्या घरी जाते. आता म्हटलं जाईन पण 8 रोज रोजानं जाईन ना. मग इतक्या लवकर जाऊ का? त्या माणसाने पराठी घेतली उदडी. आता ते पाळणं ते येच ना. आता तर माणूस पाडेन, आपण त्याच्या मागे बसलं तर येसतो ना. मग काय तर आणि इंदाली भेटते ना बाई. तर माझे म्हणा सरपंच म्हणा की घेऊन जा तुम्हाला लागलं तर इंदाले. मग आता पराठी आणतो, काही रचून ठेवतो. तिले काय आता 4-5 भारी आणले रचून ठेवलेत तर वर्ष निघते ना आपल्या चुलीवर. मग काय तर हे म्हणून राहिली मामाच्या घरी जाऊ. हो हो म्हणून राहिली मी. 8-10 रोज तर अजून कायच्यातच काही नाही. काय तू कुठे बोलली का? आपण चाललो नाही का मामाच्या घरी?
अहो नाही ना माय चाललो ना, पहिले तयारी नाही करायला लागेल का? आता नवीन बांगड्या घेऊन घे, काही अजून टिकल्या बो लिपस्टिक लाली आली गावात ते घेऊन घे, सारं सामान जमा करून मग जाऊ. आणि व तसे माय गॅस किती महाग झाला माय तो. मग काय तर बाई मी ते दोन्ही टाइमचा स्वयंपाक आता चुलीवर सुरू केला बरं बाई. व चहा पाण्यासाठी तरी वापरतो माय तो गॅस. माय 1700 रुपये झाला म्हणतात ना माय बाई. अव तो 1700 रुपये तो त्या दुसऱ्या लोकांनी झाला, ते त्याच्यावर काही कमाया करतात की नाही, काही हॉटेलवाले म्हण का ते गाळे टाकतात, ते निळ्या पट्टा असते म्हणतात ना माय, का पोळा निळा असते काय सांगा बाई, मला बी त्यातलं काही माहित नाही. पण तो झाला म्हणतात 1700. आपला हा स्वयंपाकाचा नाही झाला म्हणतात तितका अजून तरी बाई. पण वाढला बाई बाई, ह्याचाही भाव लय वाढला माय. एक सिलेंडर भरून आणा म्हटलं की आमच्या घरी तर बाई असे करतात की तसं तसं बापा कायच मागतलं राहिले. नाही तर काय तो माय काय माहिती गॅस घेतला माहिती आम्ही, ते नव्हतं दिलं का माय सरकारनं गॅस नाही वाटले का, त्याच्यात भेटला माहिती गॅस. आता सिलेंडर भरून आणायची पंचायत आहे, काय करावं माय बाई. आपली चुलच लखला बाय बरं. कैरीचा भाव वाढत नाही ना, कैरीचा काही भाव कमी होत नाही. धरली की पेटवली हायच बिचारी हजर. अहो काकू पण ते चुलीतून तर धूर निघते की नाही, त्यानं डोळे खराब होतात ना, आपले फुफ्फुसही खराब होतात. म्हणूनच तर मग म्हणतात की आता चुलीवर ते पेटू नका. माहित आहे का तिकडे दिल्लीले तिकडे तर काही पेटू देत नाहीत. माहित नव्हतं का तुम्ही? टीव्हीत पाहिलं नाही का त्या लोकांना कल्ला केला म्हणून सरकारनं कोर्टानं बी पेटू नका आहे की नाही. म्हणूनच तर चुलीवर तर म्हणतात की पेटू नका, म्हणूनच तर सरकारने गॅस वाढले होते. त्या धुरातून कार्बन डायऑक्साईड निघते काकू, तो आपल्या फुफ्फुसात जाते, आपले फुफ्फुस खराब करते. असं आहे ते. हो सारं आताच निघालं. आमचे आजे पंजे सारे चुलीवर स्वयंपाक करू करू खाल्लं देईन आणि आपल्यापेक्षा दणकट होते बरं बाई. चांगले 100 वर्ष जगले. आता तर माय 40 वर्षापासून मान दुखते आणि पाठ दुखतेच चालू आहे, काही नाही माय. हो माय जनता बाई, या सिलेंडरचा भाव पाहून अर्धी मान दुखते आणि पाठ दुखते बरं. काय माय भाव वाढून राहिला सिलेंडरचा. एक सिलेंडर आणतो म्हटलं की बाई बाई निरा बेकारच काम आहे माय. 1000 होते का 1200 होते काय सांगा माय, 100 भाव वाढते बाई त्या सिलेंडरचा. त्यांना अर्धे दुखणे येतात माय त्या पैसा गेला की. माय चालली का पिंकी मामाच्या घरी? जाय माय, लहानपणीच असते तो हरी मामाच्या घरी जायचा. मोठं झालं तर काय जात नाही कोणी, मग तर जाई वाटत नाही हो माय. आता लहानपणीच असते हरी. आम्ही जात जा माय, लहान होतो तो माग लागू लागू जात जा माय मामाच्या तो. आता तर बोलावलं तर जाणं नाही होतो माय. एका रात्र राहिले म्हटलं त्याच्यात होत नाही जाणं की रातभरी. मग आधी तर म्हणे रातभरी, पण काय जाणं नाही होत बाई. आपलं सरत नाही हो घरचं. ते लहानपणच असते माय, मामाच्या घरी जायला लागते उन्हाळ्यात रस खायले. हो ना. आता माय आहे तर जा वाटते. मग कोण जाते हो माय भाऊजाच्या काळात. आता माय आहे तसं वाटते जा 2-4 रोज. तिले बरं वाटते, ये 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 करते ते. मग मी म्हटलं थांब आता होऊ दे सर हे पराठी गिराठी पाळणं, आणि मग शांततेने जाईन म्हटलं. मग कसं 2-4 रोज राहता येते, नाही तर मग हे बे जाणं हे बे येणं. म्हणून मग पुढे पुढे ढकलून राहिली मी. हो जाय माय बाई, बरं आहे ना. आम्ही जायचं म्हटलं तर बाई आमच्या भाऊजाच्या तोंडावर तसेच 12 वाजता कुठे बसतं माय. रातभर गेलं आणि चाललं आलं. मी काही जास्त जात नाही बाई व काही नाही. कामाशी कामान आपलं जाय तिकडे कुठे बसतं दुरून राम राम, नाही तर काय तर. काय माय गंगूबाई तू बी चालल्या पिकील नाही आणलं का बांगड्या घ्यायला? अहो नाही आताच गेलतो आम्ही इकडे बाजारात. थकली ते म्हणते म्हणे मी काही येत नाही, तुम्हीच आणा म्हणे मायापासून तिच्या. आता तिचं माप आणलं मी बांगडे, आता तिच्या बापाचे घेऊन जाईन. नाही तर पाहिन तिला आवडल्या नाही तर राहू देईन. घेऊ नको तिला आता बांगडे, राहू दे मगच घेतो. हो माय शांताबाई सांग माय, माझ्या डोक्यात येत नव्हतं माय की आता साडी नेसवे लोक तिला नवीन साडी नवीन बांगड्या घ्यायला लागतील म्हणून. काय माय बाई बरं झालं तुम्ही हात दिली माय. आता तिला डायरेक्ट खतवा मला साडी नेसवे तास तिला बांगड्या आणि साडी घेईन माय बाई. वा मजा आहे मग तर. रे चांगला आहे चांगला आहे माय चांगला आहे. अरे तुम्हाला घ्यायच्या आहेत का बांगड्या? नाही तर मग मी चाललो पुढे. अरे बांगडी लेलो बांगडी बिल्लोर वाले. अरे नाही 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 भाऊ, मला मला घ्यायच्यात मला घ्यायच्यात. आई तू होय वाली तू काही घेत नाही, तू गप्पाच करतो निरा, मीच घेतो बांगड्या. माय दे तिला बांगडी घेऊन पहिले, नाही तर ते काही सुचू देणार नाही. माय आमच्या गप्पायला काय वाण आहे हो माय. जर ती भेटलं तर ती गप्पायचं पूर असते काय करा. का शांताबाई तुम्ही ना जात का? आता तुमची आई आलती नाही मागे, तर मग जात ना का उन्हाळ्यात? काय जाऊ माय सरिता, आपले एकल पायावालेच होते का जाणं. अजून जाणं म्हणजे माय माझ्या डोक्यात टेन्शनच येते. घरून जाणं म्हणजे हे करून ठेवा ते करून ठेवा, जेवायची सोय कशी लावा, ढंक कसं करा, जेवता काय काय बोलला बाई दांगडून. तिकून आल्यावर ते घर आवरता जाते बाई मला. मग असा धिंगाणा घरून ठेवतात माझ्या घरात, बेकार काम आहे. तर ते 4 दिवस जाणं आणि तिकून येऊन 10 दिवस आपलं घर साफ करणं. मग काय तो असं वाटते जाऊ नाही. पण आता माय म्हणते ना ये तिचंही मन वाटते आली पाहिजे, 2 रोज राहिली पाहिजे. आता पांडूही गेला तर पांडू म्हणे बाई ये जो. मग मी म्हटलं येईन बाबू उन्हायचं आता पाहिन बाई. आता 8-10 दिवस तर काही होत नाही माझा ना, 2-4 रोज पाहिन जाणं झालं तर. जा शांताबाई आयले बरं वाटते. मग काय तर मायचा जीव आहे तर लोक म्हणते, मग कोण विचारते माय आपल्याला.
हो ना माय, ते तायस माय बापा त्यात लोक म्हणतात या 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 या. मग तर काय माय गेल्या चाई पाचतात की नाहीत काय माहित. नाही हो माय, त्या बाबतीत नाही भावजी चांगली आहे बरं. हे पाय खरंच कशी म्हण बोलून चालून बोलले आपण गेल्या त्याला की बोलते चालते चांगली. हे खा ताई ते खा ताई असं करते, हे घेतलं ताई ते घेतलं ताई, ताई ताई कुरकुर आपल्या माग फिरते. तशी चांगली आहे बरं. आता आपण ही काही मग ही नाही गेला माय 4 दिवस राहिला आपलं चाललं काही बी त्याच्यात काही बोलत नसतो. हे काय केलं ते काय केलं काही कर माय टॉलच आहे आपल्याला काय करायला लागते. 2 दिवस गेलं सुखानं चांगली बोलली आनंदानं बस झालं. मी काही कसं नसं लागत. हो ले लावतो बाई, हो बाई बहिणी तुम्हीच लय चांगल्या जाय तिकडे. पण तशी चांगली आहे कायले पाहिजे खरंच चांगली आहे. तसं आता हे पिंकी पिंकी जाते की नाही तो हिरी जीव लावते. असं मन मन करत नाही नसनस करत नाही काही नाही. चांगली राहते म्हणूनच हे करते मी जातो मामाच्या घरी. अरे हे राहते काय सल्लान पोरगी जरा सगळी वन वन केलं तर हे राहत होती का. तर ती मस्त आहे ना बाई 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 बाई. मग हिला हरी तिथे जायचा राहायचा बी. मामा लाड करते आजी लाड करते याबा लाड करते मामी बी लाड करते बरं मस्त आहे देवी. आणि तुझी आपली पिंकी चांगली आहे ना पोटात बसून खाते ना मस्त आहे ना म्हणून हे लाड करते कोणी आहे तशीच साजरी नाव हे. माझ्या घरी येत म्हणले तर बाई तिला गप्पा सांगू सांगू हैराण करते कधी कधी असं वाटते मा हे माई आजी बाई का काय सांगा अशा गप्पा सांगते माही पोरगी. हो माय घे ना त्या बांगड्या तो बाई वाट पाहून पाहून थकला उन्हात आता तू उभा आहे चालला दे ना माय पुढे अजून राहते. आता मी काही घेत नाही बांगडे जाऊ दे मी आलती गव्हाची चाळणी घाले म्हटलं पीठ गायचा आहे घेतो. आता बांगड्या काही घेत नाही नाहीतरी पिंकीला घ्यायला लागत नाही काय मी घेऊ लेकरू राहायला नाकूनच घ्या तुम्ही साजऱ्या आहेत पण बांगड्या मस्त आहे. हॅलो भाऊ तुम्ही ते पीठ गायची चाळणी घेऊन आठवत नाही का काही प्लास्टिकच्या काही डब्या गिब्या असेल ते ठेवत ना का. नाही फक्त बांगड्या आहेत आपल्याजवळ डिझायनर बांगड्या आहेत. बरं द्या बापा ह्या द्या हे पुढचे दिसून राहिले खडायचे ह्या द्या मला 1 डझन भेटतात का कशा भेटतात बापा ह्या नगान आहेत की काय डझन आहेत. नाही ह्या नगान आहेत हा सेट आहे पूर्ण हा 150 रुपयाचा सेट आहे. माय बाई हो 150 रुपयाचा सांगायचे असतील ना बरोबर लावायचे सांगा मी घेतो तो सेट भल्ला साजरा आहे माझ्या साडीवरच होते बरोबर लावा. भाव फिक्स आहे भाव नाही होत मावशी फिक्स आहे तुम्ही 1 जोड घ्या 10 जोड घ्या भाव फिक्सच आहे. काही नाही 100 लावा 3 जणी घेतो आम्ही आणि लायण्यापुरीचे हाताच्या द्या अजूनही तुमच्या कट्टात 100 लावा मी आणतो 2-3 बाया बोलावून त्या बी घेतात 150 ना लय होते ना. अजून नाही का काही टिकल्या नाही आणल्या काही फटपालीस नकपालीस ते नाही आणलं का. नाही फक्त बांगड्या आहेत आज तुम्हाला लागत असेल तर मग मी पुढच्या हप्ती घेऊन येते पुढच्या हप्त्यात येऊनच राहिलो मी. ओहो माझ्यासाठी ना तोडल्या मोठ्या आणजा चांगल्या घुंगराच्या आणि होटपालीस बी आणजा आणि नकपालीस आणजा 1 बो आणजा 1 पट्टा आणजा केसल लावायचा पट्टा. त्या दिस दे नो पिंकी द्यायचो चिठ्ठी बोलून देईन भाऊली आठवण राहील का काय माय पोरगी आहे. अहो याच्याजवळ फक्त बांगड्या आहेत ना दुसऱ्या येते त्या जोडच्या घेत होते हटपालीस नकपालीस त्याला. बरं द्या भाऊ आम्हाला सगळे एक एक बाब द्या तो जोड मला तो लाल देता बापा. मज्जा बांगडा घे तो आई मला सगळं करून घेऊन द्या टिकल्या बो पिना लवकर बॅग भर तू काही बॅग नाही भरून राहिली काही नाही मामाच्या घरी जायला लागते ना तोच उशीर करून राहिली. आणि मला 1 ड्रेस बी घेऊन देत होता तुम्ही घरी घालायला काय घालू 2 फ्रॉक देतो मला चांगले आणि 1 नवीन ड्रेस घेऊन देतो तो घालून जाईन ना आणि तिकडून येताना तर मला मामा ड्रेस घेते मग मी तो ड्रेस घालून येईन त्याच्यावर बी मॅचिंग बांगडे घेऊन दे मला मी जो घालून जाईन त्याच्यावर. बरं मंडळी या पिंकीची यादी काही संपत नाही हिला एक आठवतेच लाली घ्यायला लागते टिकली घ्यायला लागते बांगडी घ्यायला लागते हिची पॅकिंग काही होत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मस्त बांगड्या आल्या आमच्या गावात डिझायनर बांगड्या आणल्या ना खळ्याच्या ते काय म्हणतात स्टोनच्या हो घेतो ना आम्ही आता 150 म्हणे 100 लावलं. बरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत. कुठे चालल्या माय बाई शांताबाई अबा कुठे नाही माय म्हटलं दशा कैऱ्या आणतो माय बाई हो अमराईत चालल्या का हो चालतं का सांग चल ना तू या घे दर्शा कैऱ्याची डिगीती टाकशील तर होय शांता काकू चालली आंबा आणाले चला आपण जाऊ ना चल मी मिठाची पुडी घेतो माझ्या घरून तर खाऊ आपण कैरी मस्त मिठा संग नाहीतर तो त्याच्या वावराला राखणे आपल्याला आंबे तोडू देत नाही. आता शांता काकू चौघ असली तर आपल्याला काय म्हणीन काकू आम्ही येऊ का तुमच्या सगळं आम्ही तोडू लागतो ना काकू आम्ही थैली बी घेऊ लागतो ना तुम्हाला. बरं चला थैली घेऊ लागेल कामात पडता का मग तुम्ही चला मग सगळ्यात जण जाऊ. काकू मग तुम्ही आम्हाला बी देसान का लोणचेले आंबे. हो रे बापा तुला देतो पिंकीचे आईले देतो सगळे देतो ना उली आंबे सगळे देतो लोणचे झाला का तिकडे साखर आंबा करा तुमच्या मनानं पण देतो मी. चालता का तुम्ही चला मग पटकन जाऊन येऊ अंधार पडायला पहिले घरी येऊ मग. काकू मला तर आताच तोंडाला पाणी सुटून राहिलं आंब्याचं नाव काढलं तर मस्त कैरी. काकू मी चढू का झाडावर चढून तोडू का आंबे. नाही माय झाडा गिळा नको चढू माय पडली गिळली तर माय अजून मलाच म्हणीन माय पोरीला झाडावर काय चढवलं
हो माय तशा काही साजऱ्या कऱ्या दिसून नाही राहिल्या का हो? असं लाग नाही बिचारे चांगला दरवर्षी सारखा नाही कमी दिसून राहिल्या हो तशा कऱ्या. हो ना शांताबाई, मी ऐकलं होतं तसं यंदा आंबे तसे कमीच आहेत म्हणून. काय सांगा यंदा रस खायला भेटते की नाही भेटत नाही, पोटभर रस नाही भेटला तर काही मजा नाही येत बे उन्हाळ्याची. आपण शेवळ्या करतो, सरकुंड्या करतो, कसं रसासंग अशी मजा येते त्याची, नाही तर काय मजा येते हो त्याची. हो ना बिचारी, मी म्हटलं आता कसं देतो काय रे, देतो सगळे यायले. लोणचे होता ना, लोणचे घालणं होता, साखरांबे घालणं होतात, मग पिकल्यावर ते दुसरे रसाला एक परी. पण आता तर मला वाटलं माय लोणचं होते की नाही काय सांगा. काकू काकू हे बाई इकडे आहेत ना, आपल्या मांगा आहेत ना काही रे, मी जोडतो, मी गोटे मारू का खालून. अरे नाही रे बापा, अरे बाबा गोटे मारशील त्याला त्या काही मग लोणच्याच्या कामात पडतात का. हो त्याला मग डाग लागतात, मग लोणचं खराब होत त्याचं. गोटे नको मारू, असे चांगला रिकून चढणं तुला चढता येईल ना बाबा, तर पडशील गिरशील. शांताबाई त्याच्यापेक्षा आपण आकोळा आणायला पुरलं असतं बिचारा. आकोळावून कसं खालच्या खालच घेतल्या गेलं असतं बाई. हे लेकरं का धरणीत आहेत का माय, चढतील पडले गिडले तर नसतंच आपल्या होती. काकू तिकडचे झाडं आहेत ना, अजून तिकडचे झाडं लहान लहान आहेत ना, त्याच्यावर आपल्याला खालूनच तोडता येतात. चला चला तिकडच्या झाडाचेच घेऊ. चांगला कृष्णा, चांगलं चांगलं लवकर तिकडे झाडात ना खालूनच हात पुरते ना. माझ्या तोंडाला तर आताच पाणी सुटून राहिलं. कृष्णा मीठ आणलं ना, मीठ आपण आधीच खाऊ कैरी. हो चाल चाल, मला खिशातच आहे मिठाची पुडी. चला आपण आधीच खाऊ कैरी, मस्त मीठ लावून लावून. अरे बापा आरामशीर जा रे, पडसान गिडसान नाही तर. चाल माय बाई, ती लेकरं गेली ना, चल आपण तिकडे जाऊ बाई. ती लेकरं बाई पडले झडले ना तर नसतंच नाही आलं पाहिजे माझ्या घरावर कुठे आपल्या. चला मग आपण बी तिकडूनच घेऊ ना, लहान लहान झाड आहेत म्हणते त्या रोपट्याला आले म्हणते तर त्या रोपट्याचेच घेऊ मग कैऱ्या. चला हाती पुरते म्हणतात ना, तर लेकरं गेले ना माय, चला पाहून येऊ. हो ना माय, लेकरं म्हणतात मिठा संग कैरी खाऊ, माझ्या तोंडाला आताच पाणी सुटून राहिलं बाई. काय ना काय माय लेकरं लहान लेकरं झालं मला का, मला तोंडाला पाणी सुटून राहिलं बाई. मीठ आणि कैरीचं नाव काढलं तर. हो तिकडे लड्डूचे रोपटे आहेत, त्या लड्डूला आले वाटते. चल त्या रोपट्याला आले वाटते बाई, त्याचेच घेऊ मग. चल अव लय मोठे झाड होते ना माय बाय, अकोजा होता, सैद्या होता, मग काय तर अकोजा बरोबर अकोजीच्या बाबतीत येत जाय. मस्त अकोजीला सारा असत जाय त्याचा की मस्तच. आता तर लय रोपटे कमी झाले व माय, काय हो आंबी वाहिले ना आता. अव तिकडे नवीन रोप आहे ते लड्डू, त्याचं नाव लड्डू आहे. माय ना तुला वाटेन लड्डू काय, लड्डू आंब्याचं नाव आहे ते रोपट्याचं. चल तिकडेच गेले हे लेकरं पाहिजे. उडी मारणं मेटे पत्ता आंबा हातात लागते. हात बाजूले आई रामे. हमारे बापू लेकरो पडसान गिरसान. काकू इथं तळ्याचं कामच नाही, आंबे झाडाच्या खालीच आहेत, मस्त लहान चुकलं झाड आहे हे. हो रे बापा, रोपटा आहे ना, नवा आहे ना रोपट म्हणून ते लहान आहे. तो आम्हा मोठा होता पाय. हाय वो सरिता, मी म्हणून ते लड्डू हाय, तो लड्डू पाय कसा गोल गोल आहे म्हणून याचं नाव लड्डू ठेवलं. काकू आंब्याचे नाव ठेवले का? याचं नाव लड्डू आहे का लड्डू? काकू आम्ही आधी सोडतो लहान आंबा आधी खातो हा, पण आम्हाला घरी बी देतो काकू हा, आम्ही आधी एकच खातो फक्त. आपण दोघं खाऊ हा, मस्त तिखट आणलं करे. माय बाई हो इले करे ना बाई, माय मिठी आणलं तिखट आणलं सगळं माय बाई हो बाई. माझ्या तोंडाला पाणी सुटलं रे बापू. काकू मस्त लागू राहिलं तिखट मीठ सगळं, खा ना तुम्ही बी या ना. देणारे बापू एखादी फोड दे ना, आम्हाला काय खाऊन राहिलं आमच्या तोंडाला पाणी सुटून राहिलं. काय माहिती शांत बाई, आपण तर लेकरापैकी लेकरं झालं माय. आम्ही नाही घरी आलो नव्हतीच खरं सुरू केलं. काय बाई लेकरं हुशार आहे सांग माय, माझ्या डोक्यात नव्हतं आलं हे मीठ आणि तिखट आणून. माय बाई हो काय मस्त काही केलं हो. पाहूनच तोंडाला पाणी सुटून राहिलं बाई. घे ना खाऊ ना ते 2-3 लेकरं जोरच्या घरी जाऊन खाऊ टाका हो. अहो उन्हाळ्याची पहिली गैरी आहे ना हे. घ्या काकू तुम्ही बी घ्या याच्यातले. घेऊ सरिता मस्त आहे हो, आंबट आहे गोड आहे, आंबट गोड मस्त आहे बी. हा आज असं आंबटी नाही गोळी नाही बोलला, मस्त आहे बरं हा आंबा. काकू मजा आली की नाही, आम्ही त्याच्या संग मीठही आणलं तिखटही आणलं आहे की नाही, मजा आली आहे ना. हो माय खरंच मजा आली. मला वाटलं होतं माझ्या वावरातच तरी खायला भेटेन म्हणून, मी म्हणून घरी घेऊन येऊ. बरं चला घ्या ना बाबा थोडा ना पटापट. हा संध्याकाळी ऊन राहिले ना, घ्या मग पटापट, चला खा पटापट. काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि उन्हाळ्याच्या पहिल्या कैऱ्या खा, मस्त आंबट आहे गोड आहे, मस्त आहे आंबट गोड, आणि त्याच्या संग असं तिखट आणि मीठ लावून खा, मजा येते. आम्ही तर खाऊन राहिलो. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत.